हॅलो एव्हरीवन, ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे माझी छोटी मुलगी कनिकाचा बर्थडे. तर बर्थडे सेलिब्रेशन आज तिला घरीच करायचं होतं. एरवी आम्ही बाहेर जाऊन सेलिब्रेट करतो, पण आज तिला घरी करायचं होतं, त्यामुळे ही सगळी तयारी आम्ही केलेली होती. तर केक आम्ही नेहमी घरीच करतो, तर त्यासाठी मी केक तयारीला लागले होते. सकाळीच मी केक तयार करण्यासाठी घेतला होता. माझी सगळी रोजची कामं आटपून झाल्यावर मी केक करून घेतला. इथे मला चॉकलेट केक डेकोरेट करायचा असेल तर त्याला पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच डेकोरेट करायचा असतो. तर छानपैकी इथे मी चॉकलेट स्पॉन्ज करून घेतला आणि त्याचे लेअरिंग करून घेतले. तर जास्त मोठा करायचा नव्हता, शॉर्टकटमध्ये मी इथे याने बराच वेळ आपला जो केक आहे तो स्पॉन्जी राहतो, कडक होत नाही. बऱ्याच वेळा बाहेरचे केक जे असतात ते कडक झालेले असतात, तर तसा होऊ नये म्हणून इथे शुगर सिरप घालून घ्यायचं. आणि इथे मी चॉकलेटचं गनाश करून घेतलेलं होतं, ते यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर इथे मी क्रीमचा वापर करणार नाही आहे, मला चॉकलेटचा करायचा होता, त्यामुळे चॉकलेटचं लेअरिंग करून घेतलं आणि थोडेफार मध्ये मध्ये चॉकलेटचे तुकडे घालून घेतलेले आहेत. मला ब्लॅक फॉरेस्ट करायचा होता, पण मुलींना पूर्ण चॉकलेटचा केक खायचा होता, त्यामुळे मी या पद्धतीने करून घेतला. आणि दुसरी केकची लेअर यावर अशा पद्धतीने लावून घेतली आणि त्याला थोडंसं प्रेस करायचं आणि यावर देखील मी शुगर सिरप घालून घेणार आहे. तर जितके आपण लेअर करतो प्रत्येक लेअरवर आपल्याला शुगर सिरप घालून घ्यायचं असतं, म्हणजे प्रत्येक लेअर ही छान मॉइस्ट राहते. तरी यावर देखील मी गनाश घालून घेतलं. तर चॉकलेट थोडंसं मला कमी पडलं, त्यामुळे मी इथे जास्त चॉकलेट स्प्रेड केलेलं नाही आहे. छान ह्याला इक्वल करून घेतलं आणि साईडने देखील छानपैकी टचअप देऊन घेतलेला चॉकलेटचा. तर इथे माझ्याकडे गनाश कमी पडलं आणि केकचा फायनल टच राहिलेला होता, त्यामुळे मी पायपिंग बॅगमध्ये क्रीम घालून घेतली, कारण ऑलरेडी मी ब्लॅक फॉरेस्ट करणार होते, त्यामुळे क्रीम शिल्लकच होती. त्यामध्ये थोडंसं चॉकलेट घालून घेतलं आणि लास्ट टचअप देऊन घेतला. तर जास्त काही केलेलं नाही आहे मी, बेसिक अशी क्रीमचं डेकोरेट करून घेतलं. मुलींना तर आवडलाच नाही, कारण की इथे मी क्रीमचा वापर केलेला होता, त्यांना पूर्ण चॉकलेटचाच हवा होता. तरी देखील क्रीम वाया जाऊ नये म्हणून मी इथे अशा पद्धतीने डेकोरेट केलं. साईडने जे काही चॉकलेट सांडलं होतं ते क्लीन करून घेतलं आणि फायनल इथे टॉपर लावून केक इथे रेडी करून ठेवला. तर आता फ्रीजमध्ये 4 ते 5 तासाला सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे. केक छानपैकी सेट होतो तोपर्यंत मी केक करण्यासाठी जी क्रीम ठेवली होती तीच क्रीम आता मी इथे वापरणार आहे. तर इथे व्हिप केलेली क्रीम माझ्याकडे शिल्लक राहिली, त्याच क्रीमचा वापर मी इथे आता आईस्क्रीम करण्यासाठी वापरणार आहे. तर आईस्क्रीमसाठी यामध्ये मी 1/4 कप कंडेन्स मिल्क घालून घेते. तर आणि यामध्येच आता मी इथे आईस्क्रीमचं जे मिक्सचर आहे ते करून घेतलेलं होतं. तर डिटेल व्हिडिओ मी इथे काढलेला नाही आहे, केकचाही नाही आणि आईस्क्रीमचाही नाही, कारण माझ्याकडे वेळ फार कमी होता. जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर ऑलरेडी मी केक आणि आईस्क्रीम बऱ्याच वेळा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. छान हे सगळं मिक्स करायचे. तर मला व्हॅनिला आईस्क्रीम करायची नव्हती, तर थोडंसं त्यामध्ये फ्लेवर करायचा होता, त्यामुळे यामध्ये मी रसमलाई क्रश घालून घेतलेला आहे. तर ही रसमलाई क्रशमध्ये मी आईस्क्रीम करणार आहे. तर क्रश माझ्याजवळ अवेलेबल होता, त्यामुळे मी इथे क्रश घालून घेतला आणि थोडंसं यामध्ये फूड कलर ॲड करून घेतलेला आहे. तर 2 ते 3 थेंब यामध्ये येलो फूड कलर घालून घेतला आणि रसमलाई करतोय त्यामुळे रसमलाई इसेन्स देखील यामध्ये 2 ते 3 थेंब घालून घ्यायचे आहेत. तर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर स्पॅच्युलाने काही हे एकसारखं मिक्स होत नव्हतं, त्यामुळे 2 मिनटं याला आपल्याला ब्लेंड करून घ्यायचे. तर इथे मी ब्लेंड करून घेतले, तर छान इथे फ्लफी असं क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे. तर आता हे आपल्याला कंटेनरमध्ये घालून घ्यायचं आहे. इथे मी प्लास्टिक कंटेनरमध्ये घालून घेते. तुम्ही ज्यामध्ये आईस्क्रीम सेट करता त्यामध्ये हे घालून घ्यायचे. तर इथे आपली रसमलाई आईस्क्रीम देखील तयार झालेली आहे.
आईस्क्रीमचं सगळं मिक्सचर यामध्ये घालून घेतलं आहे आणि स्पॅच्युलाने छान त्याला इक्वल करून घ्यायचं आहे, म्हणजे दिसायलाही ते छान दिसतं. आणि आवडत असल्यास यावर तुम्ही ड्रायनट्सने गार्निशिंग करून घेऊ शकता. मी इथे पिस्ता आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत, ते यावर घालून घेते, म्हणजे दिसायलाही ते छान दिसतं आणि खाताना मध्ये मध्ये जेव्हा ड्रायनट्स येतात ते देखील टेस्टी लागतात. तर छान इथे आपली आईस्क्रीम देखील तयार झालेली आहे. तर आता ही देखील आपण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊया. 3 ते 4 तास आईस्क्रीमला देखील लागतात सेट होण्यासाठी. डिटेल व्हिडिओ इथे मी कोणतेच काढले नाहीत, कारण ऑलरेडी मी बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर अशी सगळी इथे मी बर्थडेची तयारी करून घेतली. फक्त चॉकलेट्स आणि वेफर्स हेच बाहेरचे आणलेत. बर्थडे सेलिब्रेशन करण्याच्या अगोदर आम्ही बुद्धवंदना केली. तर एरवी आम्ही बुद्धवंदना ही सकाळचीच घेत असतो, पण सकाळी शाळेत जायची घाई होती त्यामुळे आम्ही सकाळी केली नव्हती, त्यामुळे संध्याकाळी करून घेतली. आणि नंतर आम्ही सर्वांना बोलून केक कट करून घेतला. तर ती एरवी आम्ही कधीच घरगुती बर्थडे करत नाही. बर्थडेच्या दिवशी आम्ही बाहेर जात असतो, म्हणजे मुलांना फिरायला वगैरे घेऊन जात असतो. तर आज तिची इच्छा होती, त्यामुळे तिचे थोडेफार बेस्ट फ्रेंड जे होते त्यांना बोलवून आम्ही केक कट करून घेतला. केक कट करून झाल्याच्या नंतर मुलांना आतुरता होती स्नॅक्सची, तर पटपट मी त्यांना नाश्ता सर्व करून दिला आणि माझे मिस्टरही मला मदत करत होते. तर अशा पद्धतीने आम्ही आजचा दिवस मुलांसोबत घालवला. तर मज्जा आली, थोडंसं फ्रेश वाटलं. तर मस्तपैकी आमचा बर्थडे इथे सेलिब्रेट करून झाला. तर आजचा आमचा छोटासा ब्लॉग कसा वाटला, भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.